राम राम मंडळी, आज आपण सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवलेली आहे कढई. तर नेमकंच आता या कढईमध्ये आपण टाकूया थोडंफार तेल, म्हणजे आपल्या मापाच्या अनुसार 2 मापं तेल टाकूया. आता हे आपला छोटासा माप आहे, तर आपण काय केले 2 मापं तेल टाकलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण काय काय सामग्री टाकणार आहोत ते तुम्हाला पूर्ण अधिक समोर दाखवेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण कसली भाजी बनवायला लागलो आहेत, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे नक्की दाखवू. तर बघत राहा आपले व्हिडिओ. जरा मोबाईल दूर पकडा बरं. तर आता आपण सगळ्यात पहिले टाकलं याच्यामध्ये राई, कारण की हे आपल्या भाजीचं सगळ्यात पहिलं पदार्थ आहे टाकायचं. तर सगळ्यात पहिले आपण कधी पण टाकतो राई, कारण की ते नंतर जर टाकले तर अर्धवट कच्ची राहते. सगळ्यात पहिले आपण राई टाकतो. तो राई थोडं फुटल्यानंतर मग टाकतो त्याच्यावरनं थोडंफार जिरं. आता जिरं झाल्यानंतर वरतून मिरची आणि लसूणचं पेस्ट बारीक केलेलं आहे, तर ते आता आपण टाकलं याच्यामध्ये. तर याला थोडं मिक्स करून घेऊया आता. तर आपण हे जरा व्यवस्थितपणे याला मिक्स करायला लागलो आहे. गॅस फुल केलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण टाकलेला आहे कांदा. तर या कांद्याला काय करूया, थोडंसं आपण मिक्स करून घेऊया हळूहळू प्रमाणे. याला 2-5 मिनटं जरा होऊ देऊया. आता एवढं सामग्री टाकल्यानंतर याच्यावरतून टाकूया थोडंसं मीठ. ही मीठ याच्यासाठी आपण टाकतो की आपले कांदे वगैरे जे आहेत ते लवकर व्हावं म्हणून. तर आता या 2-5 मिनटं आधी होऊ देऊया. तर आता याच्यामध्ये आपण आपल्या मसाल्याची सामग्री टाकूया. पहिले टाकली धनी पावडर. धनी पावडरचा सुगंध खूप छान येते. आता थोडीशी हळद टाकूया. हळदीच्या नंतर काय टाकत असते? हळदीच्या नंतर मग थोडासा गरम फरम मसाला जे असला ते. समजा माहीत आहे की नाही काय म्हणते. नाही, पहिले एक टाईम होता जे कधी कधी मी स्वयंपाक बनवायचो. वेळ अनुसार सगळं करावं लागते. तर आता हे मसाले वगैरे टाकले. आपण काय करूया 2-5 मिनटं याला देऊया, म्हणजे कासाठी की मसाले तेल सोडावं म्हणून असं. तर चला आता मसाले वगैरे झालेले आहेत. आता आपण टमाटे वरतून थोडेसे सोडून देऊया ढिल्यापणे. टमाटेला आता व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून ना 2-5 मिनटं ठेवूया, म्हणजे टमाटे कसं पूर्ण पाणी सोडून देतील त्या हिशोबाने. बघा आपलं मसाल्यामध्ये व्यवस्थित टमाटे मिक्स झालेले आहेत. तर आता हे पाणी सोडेपर्यंत आपण 2-5 मिनटं याला असंच ठेवून देऊया. तर हे बघा मित्रमंडळींनो, आपली सगळी सामग्री कशी मिक्स झालेली आहे. टमाट्याने खूप जास्तच पाणी सोडलेलं आहे. निदान करून एवढं पाणी सोडायला नाही पाहिजे म्हणा. पण आता आपण काय करूया, थोडं गॅसवरती ना थोडं याला, आणि हा याच्यामध्ये ना मसाले होण्यासाठी थोडंफार पाणी टाकलं. तर बघा मित्रमंडळींनो, आपलं पाणी वगैरे जे आहे पूर्ण सुटलेलं आहे. खालती जे दिसते तुम्हाला पूर्ण तेल आहे, ते मसाल्याने आणि टमाट्याने पूर्ण याने तेल सोडलेलं आहे. तर आता बघू याच्यामधली आधी दुसरी काय सामग्री टाकायची. आता याच्यामध्ये आधी 2-5 मिनटं होऊ द्यायचे याला. टमाटे आधी होऊ द्यायचे का, म्हणजे एकदम बारीक होऊ द्यायचं ना. आणि हा मित्रमंडळींनो, जर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि जास्त तर नाही, एकच करा गरीब लोकांना. कसं घालता बटर? मस्त झालं, एकदम बारीक झालेलं आहे.
आता याच्यामध्ये मेन आपली सामग्री जी आहे तर ते मेन सामग्री तुम्हाला आता दाखवतो आम्ही नेमकं कसली भाजी आज बनवणार आहोत आपण ते. तर आता आपण हे बघा आपली मेन सामग्री आहे तर हे टाकलेली आहे याच्यामध्ये, म्हणजे याला म्हणतात आपण मेन सामग्री आलेली आहे गवाराच्या शेंगा. तर याच्यामध्ये आपण शेंगदाणे जे आहेत बारीक पावडर करून शेंगदाणे पण टाकू शकता आपण याच्यामध्ये. तर शेंगदाणे टाकले तर आधी खूप स्वादिष्ट भाजी बनते याची. तर ते आपल्यावरती आहे, आपण टाकू पण शकाल याच्यामध्ये किंवा आपण करू शकतो. पण माझ्या हिशोबाने टाकले तर खूप छान वाटेल. आता 2-5 मिनटं आपण झाकून ठेवूया आणि याला कमी गॅसवरती होऊ देऊया, नंतर दाखवतो मग परत तुम्हाला. तर आपण शेंगदाण्याच्या ठिकाणी ही सामग्री घेतलेली आहे. तर नेमकंच तुम्ही ओळखा हे काय आहे. तर नाही ओळखलं ना, मी सांगतो तुम्हाला. हे आहे तीळ. तर आता याच्यामध्ये आम्ही तीळ बारीक करून टाकणार आहोत शेंगदाण्याच्या ठिकाणी. तर नक्कीच तुम्ही पण एक वेळा करून बघा. पण हे जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तीळ. तर पावडर झाली तुम्हाला दाखवू. हां, तर हे बघा आता आपण एकदम बारीक केलेलं आहे. मस्त आपल्याला असंच पाहिजे, जास्त बारीक पण नाही पाहिजे जास्त. तर आता याच्यामध्ये आपण टाकूया याची बारीक 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 केलेली पावडर. तर तुम्ही बघू शकता भाजी बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल. तर या पद्धतीनं नक्कीच तुम्ही भाजी बनवून बघा, खूपच छान आवडेल. आधी थोडंसं मला वाटते टाकलं ना तर खूप भारी काम होईल. तर बघा कशी वाटली आपली भाजी. आता थोडंसं याला जे आहे आपण कमी गॅसवरती ना जरा व्यवस्थित शिजू देऊया. नंतर टाकणार याच्यामध्ये कोथिंबीर. आता लास्टमध्ये आपण कोथिंबीर टाकायची मग याच्यामध्ये. तर चला आता ही आपली भाजी झालेली आहे. वरतून थोडंसं समार आपण याला स्लोली टाकून देऊया. आत्ता ही भाजी आपली झाली रेडी. तर नक्कीच तुम्ही एक वेळा अशी बनवून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आपल्याला लगेच कळवा की आपली भाजी कशी झालेली आहे ते. तर नक्की तुम्ही पण एक वेळा बनवून बघा. तर आता डिशमध्ये तर नाही करणार, कारण की हे आपल्याला आपलं टिफिनवरती पार्सल घेऊन जायची आहे. तर भेटूया आपण उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर चला, जय महाराष्ट्र. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.